नमस्कार. पर्यावरणशास्त्र बहुपर्यायी प्रश्नसंच प्रश्नसंच क्रमांक 1 सहाय्यक प्राध्यापक प्रवीण कुमार कांबळे श्री शिवशाहू महाविद्यालय सरू. प्रश्न क्रमांक 1 पर्यावरण अभ्यासाचा उद्देश हा टिंबटिंब आहे. पर्याय आहेत: पर्यावरणाच्या परिस्थितीविषयी जागरूकता वाढवणे, ब पर्यावरणवादी योग्य वर्तन शिकवणे, क पर्यावरण नीतीविषयी संवेदनशील समाज तयार करणे आणि पर्याय ड वरील सर्व. तर पर्यावरणाचा अभ्यासाचा उद्देश हा प्रामुख्याने पर्यावरणाच्या परिस्थितीविषयी जागरूकता वाढवणे, पर्यावरणवादी योग्य वर्तन शिकवणे व पर्यावरण नीतीविषयी संवेदनशील समाज तयार करणे. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 2 मानवाच्या मूलभूत गरजा या टिंबटिंबद्वारे पुरवल्या जातात. पर्याय आहेत: अ औद्योगिकरण, ब शेती, क निसर्ग, ड नागरीकरण. तर मानवाच्या मूलभूत गरजा ह्या प्रामुख्याने शेती याद्वारे पुरवले जातात. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे ब शेती. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 3 पर्यावरण ही जीवनाला आधार देणारी प्रणाली आहे ज्यात टिंबटिंबचा समावेश होतो. पर्याय आहेत: हवा, ब पाणी, क भूमी, ड वरील सर्व. तर प्रामुख्याने पर्यावरण ही जीवनाला आधार देणारी प्रणाली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने हवा, पाणी आणि भूमी या तिन्ही घटकांचा समावेश होतो. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व. ड पर्याय वरील सर्व. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 4 जागतिक पर्यावरण दिवस टिंबटिंब दिवस होय. जागतिक पर्यावरण दिवस हा टिंबटिंब होय. पर्याय आहेत: 5 मे, ब 5 जून, क 18 जून, ड 16 ऑगस्ट. तर प्रामुख्याने जागतिक पर्यावरण दिवस हा 5 जून होय. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे 5 जून. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 5 खालीलपैकी कोणती सर्वाधिक पर्यावरणपूरक पद्धत आहे? पर्यावरणपूरक पद्धत विचारले. पर्याय आहेत: रासायनिक खतांचा वापर करणे, ब कीटकनाशकांचा वापर करणे, क सेंद्रिय शेती, ड यापैकी नाही. तर प्रामुख्याने यातील सर्वाधिक पर्यावरणपूरक पद्धत कुठली असेल तर सेंद्रिय शेती. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे सेंद्रिय शेती. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 6 खालीलपैकी उत्पादक कोण आहे? पर्याय आहेत: स्वयंपोषी वनस्पती, ब परपोषी जीव, क सूक्ष्मजीव, ड कवक. प्रामुख्याने स्वयंपोषी ज्या वनस्पती आहेत ह्या उत्पादक आहेत हे आपल्याला मानता येईल. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे स्वयंपोषी वनस्पती. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 7 हरितगृह वायूचे होणारे उत्सर्जन कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणता करार करण्यात आला? हरितगृह वायूचे होणारे जे उत्सर्जन आहे ते कमी करण्यासाठी कोणता करार करण्यात आला? पर्याय आहेत: क्योटो प्रोटोकॉल, ब मॉन्ट्रियल करार, क जैवविविधता करार, ड यापैकी नाही. प्रामुख्याने हरितगृह वायूचे होणारे उत्सर्जन कमी करण्यासाठी क्योटो प्रोटोकॉल करण्यात आला. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे क्योटो प्रोटोकॉल. पर्याय अ. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी हरितगृह वायू कोणते? पर्याय आहेत: कार्बन डायऑक्साईड, मिथेन, क ओझोन, ड वरील सर्व. तर कार्बन डायऑक्साईड, मिथेन आणि ओझोन हे सर्व हरितगृह वायू आहेत. त्यामुळे योग्य उत्तर आहे वरील सर्व. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 9 पर्यावरणाबाबत पहिली जागतिक परिषद टिंबटिंब येथे झाली. पर्याय आहेत: स्टॉकहोम, ब दिल्ली, क लेनिनग्राड, ड रिओ दी जानेरो. तर याचं योग्य उत्तर आहे स्टॉकहोम. पर्यावरणाबाबत जी पहिली जागतिक परिषद झाली ती प्रामुख्याने कुठे झालेली आहे? स्टॉकहोम या ठिकाणी झालेली आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 10 वन्यजीव प्राणी संरक्षण कायदा टिंबटिंब रोजी अंमलात आला. पर्याय आहेत: 9 सप्टेंबर 1972, ब 9 सप्टेंबर 1872, क 9 सप्टेंबर 1973, ड 10 ऑक्टोबर 1972. तर वन्यजीव प्राणी संरक्षण कायदा हा प्रामुख्याने 9 सप्टेंबर 1972 रोजी अंमलात आलेला आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 11 वनसंवर्धन कायदा टिंबटिंब रोजी अस्तित्वात आला. पर्याय आहेत: 28 जानेवारी 1970, ब 27 डिसेंबर 1980, क 28 जानेवारी 1980, ड वरीलपैकी कोणतेही नाही. तर वनसंवर्धन कायदा हा प्रामुख्याने 27 डिसेंबर 1980 रोजी अस्तित्वात आलेला आहे. वनसंरक्षण कायदा 27 डिसेंबर 1980. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे 27 डिसेंबर 1980.
पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. मिथेन वायूचा प्रमुख स्रोत टिंबटिंब आहेत. पर्याय आहेत भात शेतीतील प्रदेश, ब दलदली व नैसर्गिक पाणथळ प्रदेश, क भूभराव व गुरे आणि कीटकात आतड्यांचे किण्वन, आणि ड वरील सर्व. प्रामुख्याने मिथेन वायूचे प्रमुख स्रोत हे भात शेतीतील प्रदेश आहे, दलदली व नैसर्गिक पाणथळ प्रदेश आहे, भूभराव व गुरे आणि कीटकात आतड्यांची जी किण्वन प्रक्रिया आहे हा देखील मिथेन वायूचा स्रोत आहे. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 13. इकोसिस्टीम हा शब्द कोणी शोधला? पर्याय आहेत ओडूम, ब एल्टन, क ऑर्थर जी टान्सले आणि ड क्लेमेंटस. तर याचं योग्य उत्तर आहे ऑर्थर जी टान्सले किंवा त्यांना एजी टान्सले म्हणून देखील ओळखलं जातं. इकोसिस्टीम हा शब्द प्रामुख्याने ऑर्थर जी टान्सले किंवा एजी टान्सले यांनी शोधला. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 14. वातावरणामधील स्थितांबरातील ओझोन थरावर टिंबटिंब यामुळे परिणाम होतो. पर्याय आहेत कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, क क्लोरोफ्लोरोकार्बन आणि ड कमी पर्जन्य. तर वातावरणातील स्थितांबरातील जो ओझोन थर आहे प्रामुख्याने 30 किलोमीटर पासून ते 50 किलोमीटर पर्यंत आढळणारा जो ओझोन थर आहे याच्यावर क्लोरोफ्लोरोकार्बन याचा परिणाम होतो. त्याला सीएफसी देखील म्हटलं जातं. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे क्लोरोफ्लोरोकार्बन किंवा सीएफसी. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 15. पेट्रोलमध्ये टिंबटिंब मिसळल्यास वाहनातील वायू उत्सर्जन कमी होईल. पर्याय आहेत कार्बन सॉल्ट, ब हायड्रोजन सॉल्ट, क सिलिकॉन ऑइल, ड बेरियम सॉल्ट. तर पेट्रोलियम मध्ये बेरियम सॉल्ट मिसळल्यास वाहनामधील वायू उत्सर्जन कमी होतो. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे ड बेरियम सॉल्ट. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.